मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महापालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आता मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। तशी घोषणा त्यांनी केलेली आहे। तर मिशन मुंबई यासाठी प्रत्येक पक्ष कसोशीनं लढत आहे, प्रत्येकाने कंबर कसलेली आहे। तर आता महाविकास आघाडी नेमकं कशा पद्धतीने लढणार याकडे लक्ष असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलेलं आहे। खरं तर महाविकास आघाडीमध्ये नाशिकचा जर विचार केला तर मनसेची एंट्री झालेली असताना आता मुंबईमध्ये काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र मुंबईमध्ये आपण स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधले इतर दोन पक्ष या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात, ते स्वतःचा काही निर्णय या संदर्भात जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। काँग्रेसची रणनीती काय असणार, मुद्दे काय असणार आहे आणि स्वबळावर लढण्यासाठी हायकमांड सोबत काही चर्चा झाली का याबाबत? नाही, हायकमांड बरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे। मुद्दे खूप आहेत। मुंबईची तिजोरी खाली झाली आहे। मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रचंड आहेत। शिरापत वाटली जात आहे। आता एक विषय नाही आहे की मुंबईच्या एकूण विकासाला आणि मुंबईच्या आर्थिक सुबत्तेला छेद देणारी सगळी घटना किंवा सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत, आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत। त्यामुळं असलेले डिपॉझिट खाली करून घेतले गेले। मुंबईमधले अजूनही पाणी तुंबतो आहे। मुंबईतले नाल्या नद्या अजून स्वच्छ झालेले नाहीत। अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू। राष्ट्रवादीला सोबत घेत होते, यावेळेस त्याचा विचार होईल का? राष्ट्रवादीला सोबत घेत होते आणि तुम्ही यावेळेस त्याचा विचार होईल का की स्वबळावर म्हणजे एकच तुम्ही पुन्हा मित्रपक्षात घेणार? नाही, मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल। अजित पवार साहेबांच्याकडून जर पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू। अजित पवार नाही, अजित पवार सॉरी, माफ करा, शरद पवार। हो, मग दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस सोबत लढली तर मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही का काँग्रेसला? तुम्ही जे म्हणताय हे बघा, मतांचं विभाजन होईल, फायदा होईल, नुकसान होईल। आम्ही नेहमी लढत आलो। आम्हाला 30-35 जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये। उलट आमच्या ते तीन पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील, म्हणजे भाजपाही वेगळी लढतो इच्छित आहे, शिंदेची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे, अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे। त्यांचं विभाजन होत नाही ना, आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? हो, काँग्रेस तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। फोनच्या माध्यमातून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमर, विजय वडेट्टीवारांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे की मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर मित्र पक्षांचा प्रस्ताव आला तर विचार करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कशा पद्धतीने आपण याकडे पाहायचं, कारण मुंबई महापालिका ही अतिशय महत्त्वाची खरं तर महापालिका आहे आणि प्रत्येक पक्षाला त्यावर सत्ता मिळवायची आहे। अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना काँग्रेसची भूमिका काय राहणार याकडे सगळ्यांचंच लक्ष राहिलं होतं आणि हा सगळा जो निर्णय आहे मुंबई महानगरपालिकेचा तो हायकमांड घेईल असे सांगण्यात येत होतं। हायकमांडकडनं आल्यानंतर स्थानिक नेतृत्व आहे त्याबाबत निर्णय घेईल आणि त्याच दृष्टीने आता वडेट्टीवार यांनी थोड्याच वेळापूर्वी संकेत दिलेले स्पष्टपणे की काँग्रेस मुंबई महानगरपालिके स्वबळावर लढण्याचे संकेत संपूर्ण दिलेले
खरं तर काँग्रेसची एक वेगळी अशी ताकद मुंबई महानगरपालिकेत होती आणि आपण बघायला गेलं लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जे वोट ट्रान्सफर जे होतं ते काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात झालं होतं, पण काँग्रेसकडे पाहिजे त्या प्रमाणात आलं नव्हतं आणि त्याचा सूर सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुद्धा दिसत होता आणि त्याच दृष्टीने हा सगळा निर्णय घेतल्याचे एक संकेत वडेट्टीवार यांनी दिलेले आहेत. अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मनश्री, मुंबई महापालिका निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे, प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमधला काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार सांगतायत. आगामी काळात काय नेमक्या घडामोडी घडू शकतात? बीएमसीचं घोडं मैदान जवळ आलंय हे आता जवळपास आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळेच मनसे असेल, ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्ष म्हणजे भाजप सोडून इतर जे पक्ष आहेत त्यांच्यामधली चलबिचल आता वाढलेली आहे. कारण महाविकास आघाडी एकसंध राहणार नाही अशाच जवळपास बातम्या यापूर्वी येत होते आणि आता तर विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये घोषणाच करून टाकलेली आहे की बीएमसी ही काँग्रेस आता स्वबळावरच लढण्याची चिन्ह आहेत. कारण यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या गोटातून याच बातम्या येत होत्या की जर युतीचा निर्णय घ्यायचा असेल किंवा आघाडीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो केवळ आणि केवळ स्थानिक पातळीवर घेतला जाईल. स्थानिक नेत्यांची, स्थानिक पदाधिकाऱ्यांची काय मतं आहेत, स्थानिक पातळीवरती कशी ताकद आहे काँग्रेसची हे आजमावलं जाईल आणि मगच घेतला जाईल. जर मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये अर्थातच काँग्रेसचे काही ठाशिक असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसला नेहमीच पारंपरिक गड आहेत, ते चांगलं यश मिळतं. मात्र अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची कामगिरी मुंबईतली सुद्धा खराब राहिलेली आहे आणि आता जर ठाकरे बंधू दोघं मिळून एकत्र येत असतील तर ते काँग्रेसला परवडणार नाही. काँग्रेसला विचारसरणीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली सुद्धा मनसेसोबत जाणं हे परवडणारं नाहीये. त्याच्यामुळे कायमच काँग्रेस जिथे जिथे मनसे येईल महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात त्या कार्यक्रमांपासून सुद्धा फारकत घेतानाच आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईमध्ये अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती ते काँग्रेस म्हणून बोलू शकतात, लढू शकतात. त्याच्यापैकी अनेक मुद्दे त्यांनी बोलूनही दाखवले. विकास कामांच्या मुद्द्यांवरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे. मुंबईतल्या पायाभूत सोयी सुविधांवरती भर दिलेला आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरची स्वागत आहे आपल्या झी24 तासवर. मुंबई महापालिका ही अतिशय महत्त्वाची महापालिका आहे. भाजपसहित इतर सर्व पक्ष यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. मिशन मुंबई ही त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आणि आता महत्त्वाची बातमी आली की महाविकास आघाडीमधला घटक पक्ष काँग्रेस ही निवडणूक स्वतः स्वबळावर लढणाऱ्याचं त्यांनी सांगितलंय. विजय वडेट्टीवार यांनी घोषणाच केलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? महाविकास आघाडीची भकास आघाडी त्या ठिकाणी झालेली आहे. काँग्रेसमध्ये स्वतःच्याच बळच राहिलेलं नाही हे अनेक निवडणुकांतून अलीकडच्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे स्वबळाची घोषणा ही पोकळ डरकाळी त्या ठिकाणी वडेट्टीवारांची आहे. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी वडेट्टीवार हे काँग्रेसची महाराष्ट्राची अथॉरिटी नाही असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. कारण त्यांची भूमिका एक तर प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांना सुद्धा अधिकार नाही. गांधी परिवाराकडून जेव्हा भूमिका येईल ती काँग्रेसची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं हे वक्तव्य आज तरी त्या ठिकाणी त्यांचं नक्की आहे किंवा ती भूमिका ठरलेली असं म्हणायचं कारण नाही. राहिला प्रश्न, ते एकत्रित लढले काय महाविकास आघाडी म्हणून आणि वेगळे लढले काय याची फार फरक पडणार नाही आणि तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं समन्वय नाही. याचं कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे, मनसे आणि उबाठाची विचारधारा वेगळी आहे आणि त्याच्यामुळं एकत्र गेले तरी त्या विचारधारेला मांडणारा वर्ग त्यांच्याकडे जाणार नाही जो काय उरला सुरला असेल. आणि स्वबळावर त्या ठिकाणी लढले तरी त्या ठिकाणी त्यांच्यातच आपापसामध्ये त्या ठिकाणी वाद होणार आहे. मग मायनॉरिटीचे काही वोट्स आहेत ते काँग्रेस घेणार की आता भाजपचा विरोध म्हणून काही लोक ती उभाटाला देणार आणि मला वाटतं अशा प्रकारे गोंधळलेली स्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे एक वाक्यता नाही. आता एका ठिकाणी तिथे नाशिकला महाविकास आघाडी करतात, त्याच वेळेला वडेट्टीवार या ठिकाणी वेगळी लढण्याची घोषणा करतात. त्याच्यामुळे कशाचा कशाला पायपोस महाविकास आघाडीमध्ये नाही आणि काँग्रेसमध्ये तर अजिबात नाही आणि त्यातलाच अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी येत आहेत. आणि विकासाची आणि इन्फ्रास्ट्रक्चरची भाषा करायला
महापालिका 25-30 वर्ष ज्यांच्या हातात होती, काय झालं मुंबईत? काँग्रेसची केंद्रात राज्यात सत्ता होती, काय केलं मुंबई करता? उलट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मुंबईकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत आहेत. कोस्टल रोड असेल, मोनो मेट्रो, त्या ठिकाणी अटल सेतू असेल, भुयारी मेट्रो असेल, मुंबई बदलताना मुंबईकरांना दिसते. असं करणारी लोक समोर असताना जे नाकारतात त्यांच्या पाठीशी मुंबईकर कशासाठी उभे राहणार, हाही महत्वाचा प्रश्न आहे. अगदी अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते. स्वतंत्र स्वबळाचा नारा विजय वडेट्टीवारांनी काँग्रेस संदर्भात मुंबई महापालिकेमध्ये जरी दिला असला तरी याचा निश्चितच फायदा हा भाजपला होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महायुती महाविकास आघाडीसाठी हे मात्र मारक ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका मुंबईमध्ये घेतलेली आहे. मुंबई महापालिका आपण स्वबळावर लढणार असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. तशी घोषणा त्यांनी केलेली आहे. एकीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितपणे लढणार आहे, संयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र मुंबई महापालिका आपण स्वबळावर लढणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात कशा पद्धतीनं महाविकास आघाडी सामोरं जाते, मनसेला कुठे कुठे एकत्रितपणे घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबई महापालिकेमध्ये आपण स्वबळावर लढणार असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. काँग्रेसमध्ये आपली ताकद असल्याचं, मुंबईमध्ये आपली ताकद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.